नमस्कार. डिजिटल न्यूज 18मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा. 1 वर्षापर्यंत प्रसूती रजा ते लवकर या लवकर जा योजना. सुनेत्रा पवार यांच्या शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केलेली आहे. मुंबई जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्यातील सरकारी कर्मचारी महिलांसाठी सुनेत्रा पवार यांनी 2 महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. लवकर या आणि लवकर जा अशी योजना सुनेत्रा पवार यांनी जाहीर केली आहे. मुंबई महानगर प्रदेशात शासकीय कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या महिलांसाठी या योजनेची घोषणा करण्यात आली आहे. तसेच वैद्यकीय कारणास्तव महिलांना प्रसूती रजा आता 1 वर्षापर्यंत घेता येणार आहे, अशी देखील महत्त्वाची घोषणा सुनेत्रा पवार यांनी केली आहे. महिलांना प्रसूती रजा 1 वर्षापर्यंत घेता येणार. महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने महिला शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्र शासनाच्या धर्तीवर 180 दिवसाची प्रसूती रजा मंजूर करण्यात आली आहे. प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास कमाल 1 वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा घेण्यासही परवानगी देण्यात आली आहे. मातृत्वाचा सन्मान राखत महिलांना कुटुंब आणि सेवेत समतोल राखता यावा यासाठी हा निर्णयाचा उद्देश आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. लवकर या आणि लवकर जा योजना म्हणजे काय आहे? महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. कम अर्ली गो अर्ली या संकल्पनेअंतर्गत मुंबई महानगर क्षेत्रातील महिला कर्मचाऱ्यांना सकाळी 9:15 ते 9:45 पर्यंत लवकर येऊन जितके मिनिटं आधी येऊन कामकाज करता येईल तितके मिनिटं संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची म्हणजेच 30 मिनिट सवलत देण्यात येईल. या निर्णयामुळे गर्दीमुळे महिलांची होणारी गैरसोय नक्कीच कमी होण्यास मदत होईल, अशी भूमिका सुनेत्रा पवार यांनी मांडलेली आहे.